हॅलो नमस्कार, मी सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात सर्वजण? सर्वांना श्री स्वामी समर्थ। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर हे बघा, इथं सकाळचा टाईम आहे। सकाळी तरी 6 वाजले होते, 6:30 झाले होते, कारण आता लवकर दिवस उजाडतो, तर सकाळी कसं लवकरच उजेड असतो। तर 6:30 वाजलेले होते। तर इथे माझी सकाळची झाडलोट चालू आहे आणि किराणा वगैरे भरला होता डीमार्टमधून। तर हे बघा, सगळे पॉपकॉर्न वगैरे आणले होते, त्याचे कागद वगैरे सगळं तिथेच पडलेलं होतं। तर म्हणजे सोफ्याच्या पाठीमागं मुलांनी करून ठेवलं होतं, तर मग ते आता झाडलोट करत आहे। आणि इकडे रात्री म्हणजे पाऊस पण आला होता, तर ओले कपडे होते, म्हणजे तिथेच ठेवले होते, उशीर झाला होता खूप। तर मग ते कपडे वगैरे आता सोफे झटकून व्यवस्थित हॉल आणि किचन 2 रूमच झाडत असते मी सकाळी सकाळी, कारण सकाळी मुलं पण झोपलेली असतात। तर हा ब्लॉग शाळा उघडायच्या अगोदरचा आहे, तर म्हणजे मुलं पण झोपलेली असतात। तर मग मी फक्त हॉल आणि किचनच 2 रूम सकाळी लवकर झाडून घेते, कारण पारशा घरावर म्हणजे पारसं घर असलं आणि त्याच्यावरच आपण स्वयंपाक करणं चांगलं योग्य नसतं। त्याच्यामुळे मी काय करत असते, सकाळी 2 रूम तरी झाडून घेत असते। तेवढं झाडू मारून घ्यायचं आपला, सगळीकडनं नाही झाडणं होत व्यवस्थित, पण मग जेवढं आपल्याकडनं म्हणजे थोडंसं अलीकडनं मी झाडून घेत असते। आणि सगळं व्यवस्थित झाडून वगैरे हे बघा, किती कचरा निघलेला आहे इथे। भरपूर कागद वगैरे साचली होती, म्हणजे मुलांनी खूप पॉपकॉर्न वगैरे खाल्ली होती, सोफ्याच्या खाली टाकून दिली होती। तर इकडे सगळं झाडून वगैरे घेत आहे। रात्री पाऊस पण आला, तर त्याच्यामुळे पण जास्तच असं चिकचिक होतं पावसाळ्यात। तर इकडे लगेच माझं झाडून वगैरे झालं, मी गरम पाणी वगैरे करून पिलं, लिंबू पाणी। तर माझं पिणं झालं आणि लगेच ते झोपेतून उठले, तर त्यांना मी ड्रायफ्रूट वगैरे देत आहे। तर ड्रायफ्रूट म्हणजे मी भिजू वगैरे घालत नाही, आपलं सकाळी जसं लागलं तसं देत असते। तर जास्त नाही, फक्त मग 1-2 अंजी, थोडेसे 4-5 पिस्ते, आपलं सगळे जेवढे ड्रायफ्रूट आहे ते सर्व द्यायचे। फक्त जास्त नाही, 4-4, 5-5 द्यायचे। त्याने कसं दिवसभर एनर्जी राहते आणि छान वाटतं आपल्याला। आणि खाली पोटी पण चहा पिणं पण चांगलं नसतं, ॲसिडिटी होते। त्याच्यामुळं सकाळी सर्वांनी 1-1, 2-2 ड्रायफ्रूट खाल्लेले पण चांगले असतात, काजू बदाम वगैरे जे आपल्याकडं आहे ते। तर मी त्यांना ते काढून दिलेले आहे आणि दूध वगैरे आलं होतं इथे। मग नंतर लगेच मी इथं दूध पॉकेट फोडून घेतलेलं आहे। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा। नवीन कोणी असेल तर चॅनलला प्लीज करून सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि लाईक आवश्यक करा सर्वांनी, आणि शेअर करा। कसे वाटतात ते नक्की सांगा माझे व्हिडिओ। आणि इकडे लगेच दूध वगैरे तापायला ठेवलं। रात्री मी मटकी भिजू घातली होती, तर मटकी बांधून म्हणजे शिल्लक घातली होती मटकी, आणि मूग मी भरपूर म्हणजे शिल्लक घातले होते तर भिजत। तर इकडे रुमालामध्ये बांधून ठेवत आहे राहिलेले, आणि थोडेसे प्लेटमध्ये काढून घेतले भाजीसाठी, कारण मोड नव्हते आले। तर म्हटलं भाजीला काही नव्हतं, तर मग साधी आपली बिना मोड आलेलीच मटकी आणि मुगाचीच भाजी बनवायची होती। आणि मुलं पण इकडे उठून आले होते, त्यांचं चालू होतं ब्रश वगैरे। आणि कसं सकाळी पण आपण लवकर काम आवरलं तर आपलं पण लवकर काम आवरतं। आणि भाजीला पण काही नसलं की असं आपण काहीतरी बनवलं तर कधीतरी नवीन, तर ते पण नवीन चव होते, नवीन काहीतरी खायला पण भेटतं, मुलं पण खातात। मग नवीन नेहमी सारखं तेच पण मुलं पण कंटाळा करतात। तर असं काही नवीन कडधान्य वगैरे बिना मूड आलेले मग खाल्ले तर शरीरासाठी पण चांगले आहे, उपयोगी ठरतात। तर इकडे आपला साधं सिंपलच भाजी होती, कांदा वगैरे कापून, लसूण जिरे घालून मस्त तेलामध्ये परतू दिलेले आहे, आणि एक टमाटर घेतलेला आहे इथे बारीक कापून। आणि जी माझ्या मोड आलेले होते ते तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचे, आणि ते म्हणजे टमाटर पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये चांगलं, म्हणजे काय होतं, त्याची थोडीशी गिरवी पण तयार होती आणि भाजी पण थोडीशी घट्ट होते, छान लागते तशी भाजी। अख्ख्या टमाट्याच्या फोडी नाही ठेवायच्या। तर
टमाटर असं तेलामध्ये छान असं परतू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपलं जेवढं लाल तिखट वगैरे जेवढे मसाले घालतो आपण तेवढं, कारण आम्ही मसाले वगैरे काही वापरत नाही, लाल तिखट धने पावडर हे सगळं घातलेलं आहे मी. आणि त्यानंतर जी मटकी आहे ती थोडीशी 5-10 मिनटं परतू दिलेली आहे ते कढईमध्ये. आणि त्याच्यानंतर पाणी घातलेलं आहे, कारण याला मोड आलेले नाही या मटकीला, तर 5 मिनटं छान अशी परतू द्यायची, तेव्हाच या मटकीची चव छान लागते. आणि इकडे लगेच माझी जेवढं बाकीचं होतं मग चहा वगैरे राहिली होती, सर्वांची चहा वगैरे ठेवली. इकडे पीठ वगैरे मळून घेतलं, कारण सकाळची डबा असतो मुलांची, अजून सुट्टीच होती शाळेला, पण त्यांचा डबा असतो, त्यांना सुट्टी नसते. तर पीठ वगैरे मळून घेतलं आणि जेवण जाणार होते म्हणून थोडीशी पातळच भाजी बनवली, टिफिन न्यायचा नव्हता. तर चहा वगैरे झाली सर्वांची. आणि लगेच मग मी इकडे रात्रीच्या 2 पोळ्या होत्या शिळ्या, तर त्यातून मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. आणि कांदा आणि मिरची बारीक कट करून त्यामध्ये थोडीशी हळद घालून त्या पोळ्या ज्या आहेत ते छान अशा परतू देत आहे. आणि त्याच्यासोबत जर दही जर खाल्लं तर खूप छान लागतं, टेस्टी. तर जास्त नव्हत्या, 1-2च होत्या, तर तेवढ्या मी बारीक करून घेतलेल्या आहे. म्हटलं फेकून देऊस तर दरवेळेसच काय फेकून द्यायचं, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यामुळे जास्त आपलं खराब रात्रीचं जे असलं ते आम्ही मिळून मिसळून सगळेजण खातात, कारण मी एकटी तर कधी नाही खात, सगळेजण थोडं घेतात, एकटीवर नाही येऊ देत कोणीच. तर त्यामुळे इकडे करून घेतलं लगेच. आणि नंतर चपात्याला लागली मी इकडं. आणि जेवढ्या चपात्या वगैरे कसं गरमच सकाळी त्यांना मी खायला देत असते. टिफिन नव्हता न्यायचा तर मग गरम पोळी आणि भाजी पण छान लागते. आणि दिवसभर थोडंसं जेवण पण शिल्लक जातं आणि मग दिवसभर पण थोडीशी कसं भूक लागत नाही. आणि इकडे लगेच गॅस वाटा वगैरे माझं जेवढं पुसून राहिलं म्हणजे झालं होतं माझं स्वयंपाक वगैरे, तर गॅस वाटा पुसून घेतलेला आहे. आणि जी स्वयंपाकाची भांडी आहे ती सर्व जमा करून ठेवलेली आहे, घासायची नाही सध्या, कारण माझी देवपूजा राहिलेली होती. तर मी फक्त चहा घेतलेली होती, जेवण नाश्ता वगैरे मी काहीच नाही करत सकाळी पूजा झाल्याशिवाय. तर इकडे माझी देवाची भांडी घासायची होती, तरी इथे मी पितांबरी घेतली होती. पितांबरी म्हणजे ती बह्या पावडरची येते पिवळ्या कलरची, ती त्याने भांडे छान निघतात. पितांबरीने तरी जास्त निघत नाही चांगले, पण त्या पावडरने छान निघतात. नेहमी घासावं लागतात, डाग पडतात तर, पण मग घासली की छान असे पिवळे छान असते, तांब्याचा जो असा कलर आहे तसे छान असे निघतात. आणि त्यानंतर पूजा वगैरे माझी सगळी झाली, कारण उशीर झाला होता पूजाला तर. आणि फरशा वगैरे जेवढं काम होतं तेवढं आवरून घेतलं. आणि इकडे मला सोमवार होता, तर इकडे बटाटे मस्त कापून घेतलेले आहे 2 आखे, कारण उकडून नाही घेतलेले. आणि तेलामध्ये त्याला मस्त फ्राय करून म्हणजे शिजून घ्यायचं, तेलामध्ये शिजून घ्यायचं त्याला मीठ टाकून. आणि मग नरम होतात तेलामध्ये शिजवले की. आणि वरतून हिरवी मिरची घालायची बारीक मिक्सरमधून काढलेली, ती पण मग वरतून घातली अशी की ती पण तळून निघते तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर साबुदाणा आणि शेंगदाणा कूट घालायचा. आणि थोडा शेंगदाणा कूट घातला की थोडंसं असं परतून घ्यायचं. आणि मोकळा म्हणजे असा कोरडा दिसला की साबुदाणा तेल नाही घालायचं वरतून, मग पाण्याचा शिपकारा मारायचा, छान असं नरम होतो साबुदाणा आणि चिकट पण होतो, असा मोकळा होत नाही, छान असा परतल्या पण जातो थोडासा पाण्याचा शिपकारा मारला की. आणि चवीला पण चांगला लागतो. त्यामुळे काय करायचं, वरतून थोडंसं साबुदाण्यावर पाण्याचा शिपकारा घालायचा, त्याच्यामुळे छान साबुदाणा चवीला पण छान लागतो. आणि चिकट अशी साबुदाण्याची खिचडी जे म्हणतो ना आपण, तशी खिचडी होते. मग ती साबुदाणा असा मोकळा सुट्टा नाही होत, ती खिचडी छान अशी आणि चवीला पण छान लागते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना धन्यवाद. थँक्यू.